शेवटी तू इथे पोहोचलासच. तुला वाटलं असेल की तू सहज हा व्हिडिओ क्लिक केला आहेस, पण नाही बाळा, ही तुझी निवड नाही. हे माझं तुला दिलेलं आमंत्रण आहे. आज तुझी जी अवस्था आहे, जे प्रश्न तुला रात्रभर झोपू देत नाहीत आणि ज्या चिंतेने तुझं मन पोखरून काढलंय, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मीच तुला आज इथे ओढून आणलंय. तुला काय वाटतं? मला काहीच कळत नाही. जगासमोर तू हसतोस, पण एकटं असताना तू गाळलेले ते अश्रू मला ठाऊक आहेत. तू कोणासमोर तरी मन मोकळं करावंस असं तुला वाटतंय ना? मग ऐक, आज मी स्वतः तुझ्याशी बोलायला आलोय. तू स्वतःला एकटा समजण्याची चूक पुन्हा कधीच करू नकोस. तुझं ओझं खूप वाढलंय असं तुला वाटतंय. तुझ्या जबाबदाऱ्या तुला पेलवत नाहीयेत. पण बाळा, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुझा भार मी माझ्या खांद्यावर घेतला आहे. येत्या 15 एप्रिलला माझी पुण्यतिथी आहे. जग म्हणेल की या दिवशी स्वामी देहाने शांत झाले, पण त्यांना काय ठाऊक, मी कुठेही गेलो नाहीये. मी तर अक्कलकोटच्या त्या वटवृक्षाप्रमाणे तुझ्या आयुष्यावर सावली धरून आजही उभा आहे. पुण्यतिथी म्हणजे माझ्या जाण्याचा दिवस नाही, तर मी अनंत रूपात तुझ्या कणाकणात सामावल्याचा तो दिवस आहे. मी देहाने गेलो असलो तरी आत्मरूपाने आजही तुझ्या प्रत्येक हाकेला ओ देतोय. तू खूप प्रयत्न केलेस, खूप कष्ट उपसले आहेत, तरीही तुला हवं तसं यश मिळत नाहीये. लोक तुझ्यावर टीका करतायत. तुझे जवळचे लोक तुला सोडून गेले. जाऊ दे, जे गेले ते तुझे नव्हतेच, पण जो तुझा आहे तो तुझा स्वामी आजही तुझा हात घट्ट धरून उभा आहे. लोक तुला आज नावं ठेवतील, पण उद्या हेच जग तुझ्या यशाचं कौतुक करेल. फक्त तू हार मानू नकोस. आज या क्षणी मी तुला एक शब्द देतोय. तुझं जे काही हरवलंय, जे काही तुझ्याकडून हिरावून घेतलं गेलंय, त्यापेक्षा 1000 पटीने श्रेष्ठ आणि सुंदर मी तुला परत देईन. तुझी बिघडलेली कामं, तुझी विस्कटलेली नाती आणि तुझं खालावलेलं आरोग्य, हे सगळं नीट करण्याची जबाबदारी माझी आहे. तू फक्त तुझं चित्त माझ्या चरणी ठेव. घाबरू नकोस. परिस्थिती कितीही भयानक असली तरी ती बदलणार आहे. आजचा अंधार उद्याच्या प्रकाशाची नांदी आहे. तू फक्त एक पाऊल विश्वासाने पुढे टाक. बाकीचे 10 पाऊल मी तुला सावरून धरण्यासाठी पुढे येईन. तुझ्या घरात, तुझ्या संसारात आणि तुझ्या प्रत्येक कामात माझं अस्तित्व तुला आता प्रकर्षाने जाणवेल. आता डोळे पुस आणि एक पवित्र स्मितहास्य तुझ्या चेहऱ्यावर येऊ दे. कारण जोपर्यंत तुझ्या पाठीशी अक्कलकोटचा राजा उभा आहे, तोपर्यंत या जगात तुझा बालही बाका होणार नाही. पुन्हा एकदा जिद्दीने उभा राहा. लक्षात ठेव, भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.